आता आपण आर्टिकल जे आहेत 243 ते 243 ओ भाग 9 हे इन डिटेल बघूयात. इन डिटेल म्हणजे परीक्षेसाठी बघूयात. 243 ते 243 ओ वन बाय वन आपण एक एक आर्टिकल जे आहे आता डिस्कस करूया. 243 तुम्ही जर जुने पेपर बघितले PYQ ॲनालिसिस केलं तर मला वाटतं क्वालिटीचं सगळं PYQ ॲनालिसिस सुभाष अकॅडमीच्या ॲपवर मी केलेलं आहे. ह्या वर्षीचं तर यूट्यूबवर अवेलेबलच आहे, ओपन आहे. आणि याच्या अगोदरचे मला वाटतं 2019 पर्यंतचे सगळे पेपर कंबाईन प्रीचे मी तिकडे सुभाष ॲपच्या सुभाष अकॅडमी ॲपवरती तिथे कोर्स आहे कुठला तरी, तिथे आय थिंक ओपन सगळे केलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकता. तर तिथे तुम्हाला हे प्रश्न दिसेल की 243 वर आलेला आहे, 243 ए वर आलेला आहे. काही आर्टिकल्स डायरेक्ट त्यांनी असे कॉपी पेस्ट करून विचारलेले आहेत. काय आहे 243 मध्ये? 243 मध्ये काय आहे तर व्याख्या दिलेल्या आहेत. काही टर्म्स ज्या इकडे आपण वापरणार आहोत किंवा 73व्या घटना दुरुस्तीने वापरलेल्या आहेत त्याच्या व्याख्या या आर्टिकल 243 मध्ये दिलेल्या आहेत. कशा कशाच्या व्याख्या आहेत? जिल्हा, जिल्हा म्हणजे काय, काय म्हटलंय त्यांनी? मग घटक राज्यामध्ये जी गोष्ट जो एरिया जिल्हा म्हणून स्पेसिफाय आहे तो जिल्हा आहे. आपण फक्त याच्यातल्या मोजक्या कुठल्या डेफिनेशन्स पेपरला येतात ते बघूया. जिल्ह्याची व्याख्या दिली आहे. आणखी महत्त्वाची जी आहे ती ए बी असं करूया याला बी, ग्रामसभेची व्याख्या जी आहे ती दिलेली आहे. म्हणजेच आपण इतका वेळ ग्रामसभेची जी व्याख्या बघत होतो, ग्रामसभा म्हणजे काय हे जे बघत होतो, आवाज येतोय ना तिकडे, आवाज येतोय ना मागे? हां ठीक आहे. 243 बी मधली ती व्याख्या आहे. ग्रामसभा नावाची जी गोष्ट आपण इतक्या वेळ बोलत होतो की अ पर्सन्स रजिस्टर्ड इन द इलेक्टोरल रोल ऑफ दॅट पंचायत एरिया. ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जे काही सगळा एरिया येतो त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या मतदार यादीमध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यक्ती म्हणजे ग्रामसभा होय. ही जी परत 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 व्याख्या मी इथे आत्तापर्यंत 10 वेळा बोललो असेल त्या व्याख्येचा जो उगम आहे, जो स्रोत आहे तो म्हणजे हे तुमचं 243. लक्षात येतंय? सो या 243 मध्ये ग्रामसभेची अशा पद्धतीने व्याख्या केलेली आहे. सी, त्यांनी मध्यवर्ती पातळी, मध्यवर्ती पातळी किंवा इंग्रजीमध्ये इंटरमिडिएट लेवल याची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. म्हणजे जी त्रिस्तरीय आपल्याकडे हे येतं की नाही पंचायत राज व्यवस्था, त्याच्यामधली जिल्ह्याची व्याख्या दिली आहे. मध्यवर्ती पातळीची सुद्धा त्यांनी व्याख्या दिलेली आहे. लेवल बिटवीन विलेज अँड डिस्ट्रिक्ट काय व्याख्या दिली आहे त्यांनी की जिल्हा आणि खेडे या दोघांच्या मधली अशी पातळी जी स्पेसिफाईड बाय गव्हर्नर असेल, जी राज्यपालांनी स्पेसिफाय करून दिलेली असेल तिला त्या त्या पंचायत राज व्यवस्थेमधली मध्यवर्ती पातळी किंवा आपल्याकडे ज्याला आपण पंचायत समिती म्हणतो तसं म्हटलं जावं. तर हा सुद्धा एक ऑफबीट प्रश्न तयार होऊ शकतो की 243 आर्टिकलमध्ये जी मध्यवर्ती पातळीची व्याख्या दिली आहे त्याच्यामध्ये कोणाला ते स्पेसिफाय करण्याचा अधिकार दिलेला आहे? राज्य शासनाला दिला आहे, राज्य विधिमंडळाला दिला आहे की राज्यपालांना दिला आहे? तर ते राज्यपालांना तिथे दिला आहे हे आपल्याला टिकमार्क करता आलं पाहिजे. चौथी व्याख्या जी आहे ती पंचायत या शब्दाची दिलेली आहे. पंचायत, बऱ्याचदा असा गैरसमज होतो की पंचायत म्हणजे केवळ ग्रामपंचायत होय, पंचायत म्हणजे केवळ ग्रामपंचायत होय. म्हणजे पंचायत नावाची एक सिरीज पण आहे बघा, वेब सिरीज Amazon प्राईमवर, तर त्याच्यामुळे पण ते असं वाटू शकतं की अरे ही फुलेरा गावची ग्रामपंचायत तर पंचायत. तर पंचायत हा जो एक जेनेरिक वर्ड आहे ना तो वर्ड सगळ्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा करता एकत्रितपणे वापरलेला आहे. 243 मधल्या पंचायत या शब्दाची व्याख्या काय दिली आहे? ॲन इन्स्टिट्यूशन बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड, an institution by whatever name called of self government constituted under 243B. की त्याचं नाव काही असू शकतं पण अशी संस्था जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी 243B मध्ये जी काही आहे आपल्याला पुढे येतं ते पंचायत राज व्यवस्थेच्या त्या याची स्थापना. सो अशी कुठलीही जी काही ऑर्गनायझेशन आहे तिला एकत्रितपणे तुम्ही पंचायत म्हणू शकता. थोडक्यात हे जे तुमच्या तिन्ही पातळीवरच्या संस्था आहेत या सगळ्या पंचायत राज ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यानंतर पंचायतीचे क्षेत्र, पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे पंचायतीचे क्षेत्र, एरिया, एरिया ऑफ पंचायत, काय जो एरिया असेल तो त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर पॉप्युलेशन,
लोकसंख्या म्हणजे कुठली धरायची याची सुद्धा व्याख्या त्यांनी दिलेली आहे की काय त्या अगोदरची रिसेंट लोकसंख्या असेल ती. याच्यात मी फार जास्त जात नाही, जिथे मला गरजेचं वाटतंय. पुन्हा एकदा सांगतो, ही रिव्हिजन बॅच आहे. डिटेल जर बॅच असेल तर मग मी सगळं सांगत बसेल की ह्याचं काय आहे, काय त्यांनी म्हटलंय. आपल्याला 9 नोव्हेंबरसाठी आपण हे बघतोय, महत्वाच्या गोष्टींची नोंद करतोय. ग्रामसभा मध्यवर्ती पातळीच्या बाबतीत राज्यपालांचं नाव येतं ते म्हणून, आणि पंचायत म्हणजे सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना ते म्हटलेलं आहे. आणि पुढे पंचायतीचे क्षेत्र आणि लोकसंख्या, आणि सगळ्यात महत्वाची जी काही खेड्याची व्याख्या आहे ती पण त्याच्यामध्ये दिलेली आहे, जी मध्ये खेडे म्हणजे काय, विलेज म्हणजे तुमचा जिल्हा दिला, हायरार्की मधला मध्यवर्ती पातळी दिली, आणि खेडं दिलं सगळ्यात खालच्या पातळीवरचं जे आहे ते. पुन्हा खेडे सुद्धा कोण स्पेसिफाय करणार आहे, इन्क्लूड विलेज ऑर ग्रुप ऑफ विलेजेस. म्हणजे खेडे म्हणजे केवळ एकमेव खेडे असू शकतं किंवा खेड्यांचा समूह सुद्धा असू शकतो, जो अगेन स्पेसिफाईड बाय गव्हर्नर. राज्यपाल स्पेसिफाय करतील त्याप्रमाणे ते खेड्याचं क्षेत्र असेल. फॉर द पर्पज ऑफ दिस पार्ट जे काही येतं की खेडे म्हणजे राज्यपाल स्पेसिफाय करतील तो जो काही भौगोलिक क्षेत्र आहे त्याला खेडं असं म्हटलं जावं. त्याच्यामध्ये कधी कधी खेड्यांचा समूह सुद्धा येऊ शकतो. सो या साधारणतः काय 7-8 व्याख्या, जिल्हा, ग्रामसभा, मध्यवर्ती पातळी, त्यानंतर तुमचं पंचायत, पंचायतीचे क्षेत्र, लोकसंख्या आणि खेडे, या जवळपास 6-7 टर्म्सच्या व्याख्या ज्या आहेत त्या तिकडे दिलेल्या आहेत. ते आर्टिकल येतं ते म्हणजे तुमचं 243. पुढचं महत्वाचं आर्टिकल म्हणजे सिरियलीच आपण जात आहोत ते म्हणजे 243A. पहिलं आपण बघितलं 243 आणि आता आपण बघतो 243A. प्रत्येक आर्टिकल पाठ असायला पाहिजे. याच्यातली महत्वाची जेवढे आर्टिकल्स मी इथे बोलणार आहे ते सगळी पाठ असायला पाहिजेत, कारण त्याच्यावर वारंवार गेल्या 4-5 वर्षांमध्ये प्रश्न येत आहेत. 243A जे काही आहे काय म्हटलंय, ग्रामसभा. याच्यामध्ये परत त्यांनी म्हटलं की ग्रामसभा मे एक्सरसाइज सच पॉवर्स अँड फंक्शन्स अँड परफॉर्म सच फंक्शन्स, की तुमची जी ग्रामसभा आहे ती अशा पद्धतीचे अधिकार आणि कार्य उपभोगेल. तुमची जी ग्रामसभा आहे ती अशा पद्धतीचे अधिकार उपभोगेल किंवा अशा पद्धतीची कार्य करेल जे तुमच्या घटक राज्याचं विधिमंडळ कायद्याद्वारे तिला तसे अधिकार देईल. राज्य विधिमंडळ मे बाय लॉ प्रोव्हाइड. ग्रामसभेची अधिकार आणि कर्तव्य ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर घटक राज्यांच्या विधिमंडळाला. घटक राज्यांची विधिमंडळे कायदा पारित करून संबंधित ग्रामसभांना अधिकार आणि त्यांची कार्य जे आहेत ते प्रोव्हाइड करतील किंवा सोपवतील. ही तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत नमूद करण्यात आली आहे, आर्टिकल 243A. असा वन लाइनर प्रश्न किंवा जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. 243 मध्ये व्याख्या, 243A मध्ये ग्रामसभेच्या आणि अधिकार आणि कर्तव्यांसंबंधी निर्णय घेण्याचा किंवा ते तिला प्रोव्हाइड करण्याचा अधिकार घटक राज्यांच्या राज्य विधिमंडळाला आहे आणि कायदा करून राज्य विधिमंडळ ते घेईल. अशा प्रकारची तरतूद 243A मध्ये ती येते. लक्षात येतंय? हे झालं 243A. पुढचं येतं 243B. 243B. मी इथे हे सगळे आर्टिकल म्हणतोय, लिहितोय, तर माझ्याबरोबर सायमल्टेनियसली तुम्ही सुद्धा ते लिहू शकता. मी का परत हे सांगतो ना, की इथं बसलेल्या लोकांना सुद्धा असं होतं की मी एवढ्या वेळा बोलतो लिहा 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 लिहा, तरी पण बऱ्याचदा थोडंसं लिहितात मी म्हणलो म्हणून परत असे बघत बसतात. हा जो अनुभव जर इथं येतोय तर ऑनलाईनची तर म्हणजे काही बोलायलाच नको. त्यामुळे मी परत हे खरं तर सांगायला लागतंय की लिहा. 243B मध्ये काय येतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत. टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत, पंचायतींची स्थापना, पंचायती स्थापन करणे, पंचायतींची स्थापना. 243B कॉन्स्टिट्यूट करणे, त्या बसवणे एका अर्थानं. टू कॉन्स्टिट्यूट काय आहे, मग ही स्थापना कशी आहे, तर 243B म्हणतं त्रिस्तरीय असायला पाहिजे. ज्या सगळे फीचर्स आपण बघितलेत ना तेच रिपीट होत आहेत, फक्त आपण आता त्यांच्या आर्टिकल्स लोकेट करतोय.
सुरुवातीलाच आपण फीचर्स बघितलेत. आता आपण फक्त कोणत्या आर्टिकलच्या अंडर ते फीचर्स येत आहेत ह्याची चिकित्सा करतोय आणि हे लक्षात ठेवतोय. त्रिस्तरीय आहे हे तर आपल्याला पाठच झालंय, पण ते त्रिस्तरीय असावं असं सांगणारा आर्टिकल तुमचं 243B, कारण पंचायती कशा पद्धतीनं स्थापन कराव्यात ह्याची तरतूद जी आहे ती 243B मध्ये दिलेली आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी म्हटलंय की पुन्हा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, त्यानंतर मध्यवर्ती पातळी आणि त्याच्यानंतर तुमचं खेड, अशा 3 गोष्टी, असं त्रिस्तरीय ते असावं असं सांगणारा आर्टिकल 243B. आणि मगाशी आपण जे बोललो, मगाशी आपण जी पंचायत या शब्दाची व्याख्या बघितली 243 मध्ये, तर तिथं काय म्हटलं होतं की पंचायत म्हणजे अशी कोणतीही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जी स्थापन केली जाईल अंडर आर्टिकल 243B द्वारे. 243 मध्ये पंचायतीची व्याख्या काय दिली आहे की पंचायत म्हणजे अशी कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था जी स्थापन केली जाते 243B मध्ये केलेल्या तरतुदी अंतर्गत. लक्षात येतंय? म्हणून 243B मध्ये म्हटलं की जिल्ह्याच्या पातळीवर, मध्यवर्ती पातळीवर, खेड्याच्या पातळीवर तुम्ही जे कराल या सगळ्यांना एकत्रितपणे पंचायती संस्था असं म्हटलेलं आहे, त्याला पंचायत असं म्हटलेलं आहे. आणि बाय व्हॉट एव्हर नेम इट कॉल्ड, काय तुम्ही त्याला काहीही, इट मे बी कॉल्ड, कुठल्याही नावाने तुम्ही त्याला हाक मारा किंवा ओळखा. आणखी ते महत्वाची तरतूद आपण मगाशीच बघितलं जी 243Bचा भाग आहे की 20 लाखापेक्षा कमी जर तुमची लोकसंख्या असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला राज्यामध्ये मध्यवर्ती पातळी स्थापन करण्याची गरज नाही. ही तरतूद सुद्धा कुठे येते? 243B मध्ये. पुढचा आर्टिकल 243C. 243C रिव्हिजन करत असताना ना दमच लागला पाहिजे, धापच लागली पाहिजे. असं काहीतरी कूल कॅज्युअल मागं लेटून हा रिव्हिजन करतोय असं होत नाही. वेळ ठरवून एवढ्या वेळात एवढं, एवढ्या वेळात एवढं, आत्ता जे आपण करतोय ते. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे की त्यांना त्यांचं जे कॅज्युअल अप्रोच असतो, थोडासा असा धीमा अप्रोच असतो, तो सोडायचा नसतो. म्हणून ते एक मनाचं समाधान करून शिक्षकाला सांगतात की हा तुम्ही हे काढून आणा, ते काढून आणा, हे करा. ऍक्टिव्ह काही करायचं नसतं, म्हणून ते होतं. आणि म्हणून आपण बऱ्याचदा बरेच विद्यार्थी जे आहेत ते अयशस्वी होतात. तसं करायचं नसेल तर हे वेगात धापा टाकत का होईना हे रिव्हिजन करायला पाहिजे लगेच. 243C कॉम्पोजिशन ऑफ पंचायत, पंचायतीची संरचना. पंचायतींची संरचना, कॉम्पोजिशन म्हणजे काय? किती माणसं असतील, किती सदस्य असतील, तुमच्या त्या पातळ्यामधल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय किती आकडेवारी असेल, कोणाला अधिकार आहे? कॉम्पोजिशनचा अधिकार कोणाला आहे? राज्य विधिमंडळाला हा अधिकार आहे. तुमचं जे घटक राज्याचं विधिमंडळ आहे अर्थातच ते कायदा करतं आणि त्या संबंधीचे कायदे बनवतं की ते सगळं सांगतं. मग आपल्याकडे आहे की नाही महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिनियम. हे अधिनियम राज्य विधिमंडळानंच केले आहेत, त्याच्यामध्येच त्या सगळ्या तरतुदी येतात. हे करण्याचा अधिकार, संरचना ठरवण्याचा अधिकार जो आहे तो राज्य विधिमंडळाला आहे. फक्त असं करताना एक भान तिथं असायला पाहिजे की संबंधित पंचायतीच्या क्षेत्राची लोकसंख्या आणि तिथून निवडून दिले जाणारे जे सदस्य आहेत ह्यांचं जे गुणोत्तर आहे, म्हणजे काही 100 माणसांना 1 माणूस, 100 माणसांना 2 माणूस, व्हॉट एव्हर जे काही रेशो असेल की जे मेंबर्स जे आहेत इलेक्ट होऊन जाते आणि तिथली जी लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन आहे, यांचं जे गुणोत्तर आहे ते सबंध राज्यभर समान असावं. थ्रूआउट स्टेट जे आहे ते सेम असावं. म्हणजे काय होईल? असं होणार नाही काही ठिकाणी कमी लोकसंख्येला जास्त प्रतिनिधी, काही ठिकाणी जास्त लोकसंख्येला कमी प्रतिनिधी. लक्षात येत आहे? तर थेट निवडणुकांकरता ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज तुम्ही बनवाल, जे काही तुम्ही मतदारसंघ असं आपण म्हणूया, काय प्रभाग आणि काय या सगळ्या गोष्टी आपण म्हणूया, जे बनवाल तर त्याच्यामध्ये काही ना काही एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. सो ही झाली पंचायतींची संरचना 243C. त्यानंतर येतं 243D. 243D जोड्या लावामध्ये हे सगळे आर्टिकल येतात. काय 243? रिझर्वेशन ऑफ सीट्स, आरक्षण. आणि या आरक्षणाच्या सगळ्या तरतुदी आपण ऑलरेडी डिस्कस केल्यात. SC, ST आणि महिला ऑलरेडी आपण बोललोय. 1/3 आहे हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. हे सगळं जे काही आहे ते म्हणजे तुमचं आर्टिकल 243D. ज्या तरतुदी आपण बघितल्या त्या मी आता परत रिपीट करत नाही.
त्या तरतुदी आपण मगाशीच फीचर्स बघत असताना पाहिल्या, फक्त त्याचा सोर्स काय आहे 243D SC ST आणि वुमन 243D लक्षात येते. आणि बॅकवर्ड क्लासेससाठी आपण बघितलं होतं राज्य विधिमंडळाला तो असणारा अधिकार. त्यानंतर 243E पुढचं जे येतं 243E ड्युरेशन पंचायतींचा कालावधी. पंचायतींचा कालावधी किती होता मगाशीच आपण बघितलं 5 वर्ष फ्रॉम द डेट अपॉइंटेड फॉर इट्स फर्स्ट मीटिंग. पहिल्या बैठकीचा जो दिनांक ठरवून दिलेला आहे, जी तारीख ठरवून दिलेली आहे त्या तारखेपासून 5 वर्ष इतका कालावधी हा पंचायतींचा कालावधी असेल. 5 years 5 वर्ष पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष लक्षात येतंय. पंचायतींचा कालावधी आर्टिकल 243E. सगळे आर्टिकल्स आपण घेतो आहोत, बोलून घेतो आहोत, फीचर्स आपण ऑलरेडी बोललेलं आहेत. त्यानंतर 243F याला जोडूनच लिहितो 243F. याच्या आत मी जास्त जात नाही कारण हे तेवढं डिटेल विचारलं गेलेलं नाही किंवा एवढं केल्यानंतर त्याला फार जास्त जाण्यात अर्थ नाही. डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबरशिप अपात्रता, सदस्यांच्या अपात्रतेबाबतची तरतूद 243F मध्ये केलेली आहे. एवढी नोंद करून आपण पुढे जाऊया. 243F मध्ये डिस्क्वालिफिकेशन की कोण सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहे या संबंधीची तरतूद ही 243F मध्ये येते. जास्त जायनात रिव्हिजन बॅच मध्ये अर्थ नाही. 243F फक्त पाठ करायचं की हे अपात्रते संबंधीचं आर्टिकल आहे. त्यानंतर 243G पॉवर्स ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पंचायत्स. 243G अधिकार, जबाबदाऱ्या या सगळ्यांविषयी डील करणारं आर्टिकल. पॉवर्स रिस्पॉन्सिबिलिटी जे काही आहे कोणाच्या, पंचायतींच्या, पंचायत संस्थांच्या. मग या पंचायत ज्या काही संस्था आहेत त्या आपण पाहिल्यात इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेम्स. 243B अंतर्गत स्थापन होणाऱ्या सर्व संस्थांना पंचायती संस्था म्हणतात. या सगळ्या संस्थांचे जे अधिकार आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत या संबंधीची तरतूद 243G मध्ये केली आहे. मग या अधिकार आणि जबाबदाऱ्या ठरवण्याचा अधिकार पुन्हा कोणाला दिलाय, राज्याच्या विधिमंडळाला दिलाय. आणि राज्याचं विधिमंडळ बाय लॉ कायदा करून राज्यातल्या सर्व पंचायती संस्थांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल काही ना काही तरतुदी करेल. 243G 243G पुढचं येतं 243H सिरियली येते 243H काय आहे 243H पॉवर्स टू इम्पोज टॅक्सेस बाय. पंचायतींना टॅक्सेस इम्पोज करण्याचे, कर लावण्याचा जो अधिकार आहे आणि ज्याला आपण म्हणतो की त्यांचे जे फंड्स आहेत या संदर्भातली तरतूद जी आहे ती सुद्धा 243H मध्ये येते. पॉवर्स टू इम्पोज टॅक्सेस बाय पंचायत आणि जे काही फंड किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्याबाबत असणारा पंचायतींचा अधिकार, हा अधिकार सुद्धा कोण देईल तर घटक राज्याचं राज्य विधिमंडळ. पंचायतींचा कर लावण्याचा अधिकार आणि ओव्हरऑल त्यांच्या फंडिंग विषयीच्या बाबी ज्या असतील हे सगळं ठरवण्याचा अधिकार हा घटक राज्यांच्या विधिमंडळांना आहे. हे ठरवेल की त्यांना काय करायचं आणि त्यांना कुठले अधिकार द्यायचे फंडिंगच्या संदर्भात. 243H जोड्या लावामध्ये हे येऊ शकतं. त्यानंतर 243I हे आपण ऑलरेडी बोललेलं आहे. राज्य वित्त आयोग कोण बसवतं, राज्याचे राज्यपाल दर 5 वर्षांनी पंचायत राज संस्थांच्या फंडिंगसाठी काही ना काही तरतूद करण्याबाबत, वाटपाबाबत हा आयोग जो आहे तो शिफारशी करेल. याचं लोकेशन आहे 243I. हे एका वाक्यात विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर येतं 243J HIJ मधलं जे
243J 243J काय आहे? ऑडिट ऑफ अकाउंट्स ऑफ पंचायत. पंचायतींच्या जे अकाउंट्स आहेत त्यांचं आपण काय म्हणूया? ऑडिट करणं. लेखापरीक्षण जे काही आहे पंचायतीच्या त्या सगळ्या खात्यांचं हे सुद्धा केलं जाईल. कसं आणि काय हे ठरवण्याचा अधिकार जो असेल तो पुन्हा अगेन राज्याच्या विधिमंडळाला, आणि राज्याचं विधिमंडळ कायदा करून त्या पंचायती संस्थांच्या अकाउंटचं ऑडिट आणि त्या संदर्भी काय तरतुदी असाव्यात हे ठरवेल. 243J. आय मध्ये होतं राज्य वित्त आयोग आणि जे मध्ये आहे लेखापरीक्षण ठरवण्याचा अधिकार राज्याच्या विधिमंडळाला आहे. पुन्हा इथं महत्वाचं 243K HIJK इम्पॉर्टंट. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका आणि याच्यामध्येच येतो तुमचा राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमिशन. म्हणजे 243I मध्ये येत होता राज्याचा वित्त आयोग, K मध्ये येतो राज्याचा निवडणूक आयोग. आणि तो आपल्याला माहिती आहे की कशा मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक होईल. आणि आपण मगाशीच पाहिलं की रिमूव्हलची जी पद्धत आहे ती कशी तुमची हायकोर्टाच्या याच्याप्रमाणे जजेसप्रमाणे येते. त्यानंतर पुढचं येतं 243L HIJKL. 243L आपण मगाशीच बोललो की हा जो पंचायत राज संस्थांचा सगळ्या या 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी आहेत या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा ॲप्लिकेबल असतील. फक्त राष्ट्रपती हे मॉडिफाय तिथे करू शकतात आणि ते ॲप्लिकेबल असण्याची जी तरतूद आहे ती 243L मध्ये येते. फीचर्स आपले सगळे मगाशीच बघून झालेत. आत्ता आपण फक्त बघितलेले फीचर्स त्याच्या स्त्रोतांना लोकेट करत आहोत. म्हणजे मगाशीच्याच नोटमध्ये तुम्ही डाव्या बाजूला लगेच त्याचं आर्टिकल जे आहे ते लिहू शकता आणि तिथेच हायलाईट त्याला करू शकता. वेगळं लिहिण्याची सुद्धा गरज नाही. 243L. पुढचे जे आहेत ते थोडे मायनर आहेत. 243M काय म्हटलंय की हा जो पार्ट आहे भाग 9 नॉट टू अप्लाय टू सर्टन एरियाज. काही भागांना हा जो काही याच्यातल्या तरतुदी आहेत काही भागांना लागू नाही या संबंधीची तरतूद. काही भागांना हे लागू नाही. मग पुढे पेसा हा जो कायदा आहे त्याच्यावरही आपण एक 5 मिनिटं बोलणार आहोत की काही भागांना हे 243M मध्ये तरतूद येते की ह्या पार्टमधल्या तरतुदी पंचायत राज व्यवस्थेसंबंधी लागू होणार नाहीत. त्यानंतर येतं 243N 243N शेवटचे दोन राहिलेत. 243N काय म्हटलंय 243N मध्ये? कंटिन्युअस ऑफ एक्झिस्टन्स लॉज अँड पंचायत. काय होतं 24 एप्रिल 1993 साली पंचायत राज व्यवस्थेचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं किंवा टेक्निकली म्हणायचं तर 73व्या घटना दुरुस्तीचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. पण मग आपण बघितलं की अगदी बलवंतराय मेहतांच्या त्या याच्यापासून म्हणजे 1950च्या दशकापासून म्हणजे 1959ला पहिली आपली राजस्थानमध्ये नागौरमध्ये पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे. मग आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, अनेक ठिकाणी आहे, पश्चिम बंगाल आहे, UP आहे, अनेक ठिकाणी ह्या पंचायत राज संस्था आहेत. मग 24 एप्रिल 1993च्या अगोदरच्या पंचायत राज संस्थांचं काय करायचं? जर एखाद्या संस्थेची निवडणूक 92 सालीच झाली असेल तर मग त्यांनी आता घरी बसायचं का? मग नव्यानं ह्या निवडणुका घ्यायच्या का? अशा संबंधीच्या ज्या काही तरतुदी आहेत की कोणाला कंटिन्युअन्स द्यायचा, कोणाला चालू ठेवू द्यायचं, किती दिवस चालू ठेवू द्यायचं, कोणाला फ्रेश इलेक्शन्स घ्यायच्या, कंटिन्युअन्स ऑफ एक्झिस्टिंग लॉज. त्या घटक राज्यांमध्ये काही कायदे असतील त्या पंचायत राज व्यवस्थांसंबंधी आणि मग ह्या कायद्यांची वैधता आता किती दिवस राहील, प्लस त्या 93 सालच्या अगोदर ज्या काही पंचायत राज संस्था तिथे फंक्शन करत असतील त्यांच्या निवडणुका जर नुकत्याच झाल्या असतील तर त्या किती दिवस कंटिन्यू करतील, अगोदरचे कायदे किती दिवस कंटिन्यू करतील किंवा कंटिन्यू करतील की नाही, या सगळ्या विषयक तरतुदी ज्या आहेत त्या 243N मध्ये येतात. आत्ता मी त्या तरतुदींमध्ये जात नाहीये कारण आपण एक आर्टिकलचा फ्रेमवर्क, टायटल्स आणि हे सगळं फक्त रिवाईज करतो आहोत. आणि शेवटचं येतं 243O 243O बार ज्याला आपण म्हणतो टू इंटरफरन्स बाय कोर्ट्स इन इलेक्टोरल मॅटर्स. काय 243O? पंचायती राज संस्थांच्या निवडणुकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी. 243O न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी. 243 ते 243O आपण आत्ता रिवाईज केल्या.
व्याख्येपासनं न्यायालयांच्या बंदीपर्यंत, व्याख्येपासनं तर न्यायालयांच्या बंदीपर्यंत काय काय मग आहे पटकन जर बोलायचं ठरलं तर 243 मध्ये व्याख्या आहेत. विशेषतः पंचायत या शब्दाची व्याख्या, त्यानंतर ग्रामसभेची व्याख्या, मध्यवर्ती पातळीवरची व्याख्या लक्षात ठेवावं. 243 मध्ये ग्रामसभेचे अधिकार कर्तव्य स्टेट लेजिस्लेचर ठरवून तसे. 243 मध्ये पंचायती व्यवस्था स्थापन करणे. 243 मध्ये आपण बघितलं पंचायती संस्थांची संरचना. त्यानंतर रिझर्वेशन 243 डी मध्ये येतं. ई मध्ये पंचायती राज संस्थांचा कालावधी 5 वर्ष. एफ मध्ये अपात्रते संबंधीच्या तरतुदी. जी मध्ये पॉवर्स आणि ऑथॉरिटी ज्या काही आहेत राज्य विधिमंडळ देईल त्या पंचायती राज संस्थांचे येतात. एच मध्ये कर लावण्याविषयक अधिकार जे राज्य विधिमंडळ देईल. आय मध्ये राज्य वित्त आयोग. जे मध्ये पंचायती राज संस्थांच्या लेखापरीक्षणासंबंधीचा मुद्दा. के मध्ये निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि निवडणुका. एल मध्ये केंद्रशासित प्रदेशांना ते लागू करणं. एम मध्ये कुठल्या प्रदेशांना ते लागू होणार नाही याची तरतूद. एन मध्ये अगोदरच्या पंचायत राज संस्था आणि अगोदरच्या कायद्यांचं कंटिन्युअन्स. आणि ओ मध्ये न्यायालयीन हस्तक्षेपास बंदी. 243 ते 243 ओ हे सगळं आपण इथे रिवाइज केलेला आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनल मॅटर मधला जो शेवटचा भाग आपला आता इथे येतो रिव्हिजन मधला तो म्हणजे पेसा. पेसा किंवा पेसा ऍक्ट असं दोन्ही पण तो शब्द आता रूढ झालेला आहे. पेसा किंवा पेसा ऍक्ट ज्याला आपण म्हणतो 1996 एक्सटेन्शन ऍक्ट असं सुद्धा त्याला म्हटलात. 1996 एक्सटेन्शन ऍक्ट म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. एक्सटेन्शन ऍक्ट पेसा. पेसा लक्षात येतं. याच्यावर फक्त आपण एक 5-10 मिनिटं फक्त त्याला स्पर्श करून पुढे जाऊया म्हणजे मग महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आपल्याला आणखी बोलता येईल. आणि मग सरते शेवटी पुन्हा एकदा या सगळ्याला रिवाइज करू आणि बघूया की आपल्याकडे किती वेळ उरतोय, काय काय आणखी आपल्याला त्याच्यात गोष्टी ऍड करता येतील. लक्षात येते. सो हा जो भाग 9 आहे, हा जो भाग 9 आहे जो 73व्या घटनादुरुस्तीने टाकलाय तो 5th शेड्यूल एरियाजला लागू नाही. 5वी जी अनुसूची आहे त्या एरियाजला लागून आहे. तिथे आपण बघितलंय ना ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जे काही आहे सगळे तुमचे शेड्यूल्ड एरियाज आणि ते सगळे ट्राईबच्या बाबतचं ऍडमिनिस्ट्रेशन येतं. त्याला अपवाद 4 राज्यांचा तो आहे. त्रिपुरा आहे, मेघालय, मिझोराम आहे, आसाम आहे. तर त्या 5व्या अनुसूचीमधल्या क्षेत्रांना हा जो काही भाग 9 आहे हा ऍप्लिकेबल नाही. पण संसद जो काही आहे तो एक्सटेंड करू शकते विथ मॉडिफिकेशन. संसदेला अधिकार आहे की काही त्या प्रदेशांकरता जे काही आहे जिथे अशा प्रकारचे 5th शेड्यूल एरियाज आहेत, ज्या ज्या राज्यांमध्ये असे एरियाज आहेत की जिथे काही वेगळ्या प्रकारचं लोकवस्ती आहे, वेगळ्या प्रकारची एक जीवन प्रणाली तिकडे आहे, तर त्या एरियाकरता ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये काही मॉडिफिकेशन्स करून काही बदल करून लागू करण्याचा अधिकार संसदेला आहे. मग संसदेनं काय केलं या संदर्भात कायदा केला. तोच कायदा म्हणजे हा पेसा ऍक्ट. प्रोव्हिजन्स ऑफ द पंचायत, प्रोव्हिजन्स ऑफ द पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल्ड एरियाज ऍक्ट 1996. प्रोव्हिजन्स ऑफ द पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल्ड एरियाज की हे जे अनुसूचित प्रदेश आहेत यांना एक्सटेंड करणारा जो काही पंचायतीच्या ज्या प्रोव्हिजन आहेत तो कायदा म्हणजेच पेसा कायदा 1996 यालाच एक्सटेन्शन ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यातल्या तरतुदींमध्ये मी आत्ता जात नाहीये कारण आपला मेन फोकस कंबाईनच्या दृष्टीने मेजर ज्याच्यावर प्रश्न येतात तो ठेवलाय. पेसाच्या पण पुन्हा तरतुदी वेगळ्या आपल्याला डिस्कस करता येऊ शकतात, त्या आत्ता आपल्या रिव्हिजनचा भाग नाहीत. सध्या 10 राज्यांमध्ये अकॉर्डिंग टू सम बुक्स की 10 राज्यांमध्ये 5th शेड्यूल एरिया जे आहेत ते येतात. कदाचित हाही प्रश्न येऊ शकतो की जिथे मग पेसा नावाची गोष्ट जी आहे ती ऍप्लिकेबल होते. कोणकोणती 10 राज्य आहेत ती? नंबर 1 आंध्र प्रदेश, नंबर 2 तेलंगणा. लगेच ती लक्षात, आंध्र तेलंगणा. चला एकातून दुसरं तयार झाले. ही 2 आहेत. छत्तीसगड आहे, सीजी आहे, गुजरात आहे आपल्या जवळ आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र आहेच म्हणजे महाराष्ट्र गुजरात आंध्र तेलंगणा, आंध्र तेलंगणा महाराष्ट्र गुजरात छत्तीसगड. आणखी काय आहे? हिमाचल प्रदेश आहे, झारखंड आहे. सीजी झारखंड तुम्ही करू शकता कारण एकाच वेळेस साधारणतः निर्माण झालेली राज्य. हिमाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, ओडिशा आहे आणि राजस्थान आहे. ओडिशा आणि राजस्थान. ठीक आहे. सो ही 10 स्टेट आहेत. ह्याच्यामध्ये हे शेड्यूल एरियाज आहेत जिथे मॉडिफिकेशननी मग हे पेसा आणि या सगळ्या गोष्टी येतात. किमान एवढं जरी लक्षात राहिलं की पेसा कायदा नेमकं कशासाठी आहे आणि तो संसदेने का पारित केलेला आहे.
इथं आपला सिलेक्टेड जे काही झोन आहे, कॉन्स्टिट्यूशनल सेटअप ऑफ पंचायत राज और 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1992 याचं सिलेक्टेड गोष्टींचं रिव्हिजन आपण आत्ता केलं, आत्ता आपण ते संपवलं. पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात महाराष्ट्रामधल्या पंचायत राज व्यवस्थेचं साधारणतः ओरिजिन, त्याच्या काही महत्त्वाच्या समित्यांच्या काही महत्त्वाच्या शिफारशी आणि प्लस आज असणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कायद्यांमध्ये किंवा अधिनियमांमध्ये असणारी महत्त्वाची कलमं ह्याच्यावर आपण काही वेळ बोलणार आहोत. आणि जो काही वेळ उरतो या 4 तासांमधला त्याच्यावर आपण काही उजळणी आणखी काही करता आली तर ती सुद्धा आपण बघूया. इथं आपण थांबूया. धन्यवाद.